स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी माता की जय। आज आहे शुक्रवार, शुक्रवारची पूजा झालेली आहे आणि तुम्ही सर्वांनी ओळखायचं आहे की कुठली पूजा आहे। सगळ्यांनी लगेच कमेंटमध्ये मेसेज करायचा आहे किंवा कमेंट करायची आहे की कोणती पूजा मी मांडलेली आहे। आता ही जी पूजा मी मांडलेली आहे ना, तर ही शुक्रवारची पूजा असते। मला ह्याचा अनुभव अगदी वयाच्या असं म्हणू शकतो आपण की 12व्या-13व्या वर्षाच्या आधीपासून मला ह्याचा खूप अनुभव आहे आणि त्याचबरोबर या सेवेने आयुष्य बदललेलं आहे। ह्या सेवेने, या पूजेने आपल्या आयुष्यात हव्या त्या इच्छा पूर्ण होतील अशी ही सेवा आहे। स्वामी महाराज तुम्हाला दाखवते। स्वामी महाराजसुद्धा स्वामींना आता ना जागा केली बरं का। आधी खाली इथे मी म्हणजे पायरीच्या खाली स्वामींची स्थापना करायचे, पण स्वामी त्यांची जागा बरोबर करून घेतात। म्हणजे त्यांनी मला काय माहिती सुचवलं की मला तिथे पायरीवर बसायचं। आता सगळे देव मांडायचे कसे, त्या दिवशी मी माझ्या देवांची मांडणी कशी करते हे दाखवलं। पण तुम्हाला सांगते, मी मांडणी तर केली, पण मांडणी केल्यानंतर आहे ना, मला त्या दिवशी जेव्हा मी स्वामींची पूजा करायला लागले आणि काय होतं, वरती मी जी काच बनवलेली आहे ना, त्या काचेवर स्वामींना बसायला म्हणजे तिथे ते बसतच नाही, ते अजिबात बसत नाही। कारण कधी ते खाली असतात, कधी ते वर। आता हे माझ्या मनाचा खेळ आहे का, तर अजिबात नाही। काय व्हायचं, काहीतरी गडबड व्हायची, काहीतरी अडचण व्हायची आणि त्यामुळे स्वामींना मला सारखं वर खाली असं करावं लागायचं। पण शेवटी आता मला त्या दिवशी स्वामींनी खरं असं सुचवलं, त्यांनी सांगितलं की सर्व देवांना पायरीवर बसवते, मला का खाली बसवते, म्हणून त्यांनी मला तसं सांगितलं आणि त्यानुसार स्वामींना सुद्धा, म्हणजे मी कोण त्यांची जागा देणारी असं काही नाही, पण स्वामींना सुद्धा मी पायरीवर, म्हणजे आपले गुरु, आपले कुलदैवत, आपले इष्टदैवत, त्याचबरोबर आपले गुरुसुद्धा आपल्या समोर असावे, आपलं मार्गदर्शन करायला आपल्या समोर असावे। आणि काय व्हायचं ना, जेव्हा आमच्याकडे घट असतात किंवा काही असतं ना, तेव्हा मग मला स्वामींना काचेवरती वगैरे तिथे बसवावं लागायचं, तिथे स्थापना करावी लागायची, पण माझं मन काय मानायचं नाही। मग शेवटी त्यांना विनंती केली की स्वामी तुम्ही जागा करून घ्या आणि मला सांगा, आणि मला तुम्हाला मधोमधच बसवायचं आहे, मला तुम्हाला कुठे बाजूला बसवायचं नाही आहे। मग त्यामुळे त्यांनी बरोबर त्यांची जागा केली आणि चमत्कार बघा, बाकीचे जे देव आहेत त्यांची पण जागा बरोबर झाली। कारण मला असं टेन्शन आलेलं की अरे आता मी खंडोबांना कुठे ठेवणार, आता मी माता लक्ष्मीला, गणपतीला म्हणजे कसं बसवणार, असं मला प्रश्न। कारण आधी पण सुटसुटीत काय होत नव्हतं, सगळे असं जवळजवळ, आणि देव्हारा हा एवढा आहे म्हटल्यावर तिथे जागा तेवढीच। आता असं झालंय ना की अजून मोठा देवारा पाहिजे। स्वामी नक्कीच अजून मोठा देवारा नक्कीच हे करतील, पण कसं आहे, देवाऱ्यापेक्षा ना भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची। तर बघा, दरवेळेस मी जे सगळं मांडायचं आहे ना, आता तुम्ही इथं म्हणाल माझी कुंचम सेवा पण आहे, घंगाळपात्र सेवा जी आहे ती मी उद्या करणार आहे, शनिवारी करणार आहे, त्यामुळे आज मी नाही केली, आता ती उद्या करणार आहे, त्यामुळे ती उद्या तुम्हाला दिसेल। कारण कसं आहे, कुंचम हे माझ्या देवघरात कायमस्वरूपी भरलेलं असतं। बऱ्याच त्यांनी विचारलं, ताई कुंचमची सेवा आम्ही शुक्रवारी करतो आणि त्यानंतर बघा काय योगायोग, बेल वाजली ना, आता ऐकलं असेल तुम्ही, तर महालक्ष्मी आईला फुलं व्हायची असतात, लाल कमळाची फुलं, लाल आपल्या गुलाबाची फुलं, आणि तेच गुलाबाची फुलं नव्हती आज, त्यामुळे आमचे जे फुलवाले दादा आहेत त्यांना मी फोन केला की दादा मला गुलाब पाठवा, आणि आत्ता जस्ट पूजा झाली आणि त्यांनी मला गुलाब आणून दिले। गुलाबाशिवाय, लाल फुलाशिवाय ही सेवा पूर्णच होत नाही, खरंच ही सेवा पूर्णच होत नाही। आणि स्वामींसाठी छान असं पिवळं फूल स्वामींना सुद्धा वाहते। तर तेच सांगत होते मी तुम्हाला की काय होतं ते मला सुचलं नाही, जमलं नाही। तर चला, आता आजची सेवा जी आहे ही सेवा तुम्ही मागे जर का आमच्या कुलदेवतांच्या मागे बघत असाल तर तिथे ते पुस्तक आहे वैभव लक्ष्मी व्रताचं। हे जे व्रत आहे, वयाच्या 12व्या-13व्या वर्षाच्या वयापासून मी ही सेवा करते। 8वीत होते तेव्हा मी ही सेवा सुरू केली आणि आज या क्षणाला सुद्धा ही सेवा करावीशी वाटते। मध्ये मध्ये काय व्हायचं ना, जरा मला मेडिकल प्रॉब्लेम्स होते किंवा काही गोष्टी होत्या, त्यामुळे ना मी उपवास केला की मला त्रास व्हायचा।
मी कुठल्याही पद्धतीने उपवास करायचा प्रयत्न केला ना की मला खायची इच्छा व्हायची, किंवा औषध गोळ्यांमुळे काय व्हायचं की मला थोडंसं असं वाटायचं की अरे नको जाऊ दे, मग खाऊन घेऊ आणि मग फक्त सेवा करू. पण एवढ्यात ह्या मागचा जो शुक्रवार गेला ना, या मागच्या शुक्रवारपासून इतकं बदल झाला आहे. म्हणजे मी देवी आईला बोलले की मला तुझी सेवा करायची आहे, मला तुझी सेवा करून घ्यायची आहे, पण जे माझ्याकडून आधी उपवास व्हायचा किंवा जे माझ्याकडून आधी तुझी सेवा व्हायची ती सेवा होत नाही आहे. मग त्यासाठी तू मला मदत कर, तू मला थोडंसं माझ्यासाठी जरा मला उपवास करण्यासाठी, कारण मला उपवास करायचा, मला खायचं वगैरे, खाऊन वगैरे मला ती सेवा नाही करायची, कारण माझी इच्छा होत नाही. मग काय उपयोग आपण खायचं आणि मग आपण देवाची सेवा करायची, असं बरोबर वाटत नाही. म्हणून मग मी तिला बोलले आणि तिने बरोबर मला मागच्या शुक्रवारी, म्हणजे मागचा जो शुक्रवार होता तो होता स्वामींच्या प्रकट दिनाचा, त्याचा मागचा शुक्रवार जो होता तेव्हा मी होते ट्रॅव्हलिंगमध्ये. एका ठिकाणी मी गेले होते माझ्या गुरूंच्या एक म्हणजे असं म्हणू शकतो आपण की साधना होती, तिथे मी गेले होते आणि त्यासाठी तो शुक्रवार झाला. मागचा स्वामींच्या प्रकट दिनाचा शुक्रवार झाला, त्याच्या आधीच्या शुक्रवारी, म्हणजे आज हा 4था शुक्रवार असा म्हणूया आपण, 4था शुक्रवार आहे. पण त्याच्या आधीचा जो शुक्रवार होता, म्हणजे आजच्या आधीचा जो शुक्रवार होता, म्हणजे मागचा स्वामींचा प्रकट दिन झाला त्याच्या आधीचा एक शुक्रवार झाला, आणि त्याच्या आधी तो माझा पहिला वैभवलक्ष्मी व्रताचा शुक्रवार होता. तर पहिला वैभवलक्ष्मीचा शुक्रवार झाला, गुरूंकडे बोलवण आलं, तिकडे जाऊन आले, काही गोष्टींची दीक्षा घेतली, काही गोष्टी समजून घेतल्या, काही साधना केल्या, आणि त्याचबरोबर तिथे आपण असं म्हणूया की एक असा सत्संग किंवा अशा पद्धतीने होतं की तिथे त्यांचे भाविक भक्त येतात आणि तुम्हाला ते हे सांगतात. तर अशा पद्धतीने मी तिथे गेले आणि मला तुम्हाला ह्या वैभवलक्ष्मी व्रताचा अनुभव असा सांगायचा आहे की माझा एक शुक्रवार करून मी शुक्रवारी केला व्रत, शनिवार फक्त गेला, रविवारी आम्ही गाडीत बसलो आणि ते शुक्रवारी मी परत आले, म्हणजे शुक्रवार शनिवार काहीतरी मी परत आले. माझा उपवास काय प्रवासात झाला नाही, कारण उपवास प्रवासात करणार कसा, कारण मांडता येत नाही, काही करता येत नाही, त्याच्यामुळे तो सोडून द्यावा लागतो. मग तो मी तो काही केला नाही. त्याच्यानंतरचा शुक्रवार म्हणजे स्वामींचा प्रकट दिन होता. त्या दिवशी पण खूप गडबड होती, आदल्या दिवशीच आपल्या नवीन शॉपची ओपनिंग झाली होती, त्यामुळे त्या दिवशीचा पण व्रत जो आहे तो माझा झाला नाही, कारण मी दिवसभर दोन्ही शॉपवर होते. मग काय झालं, तुम्हाला खरं सांगायचं आहे, मला हा व्हिडिओ करण्याचा हेतू असा आहे की फक्त आणि फक्त एक शुक्रवार केला. बघा, मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगत आलेली आहे, महालक्ष्मीची तुम्ही छोटीशी सेवा जरी केली, म्हणजे आज तुम्ही नाव घेतलं ओम श्री महालक्ष्मी नमः, किंवा तुम्ही साधा मंत्र म्हटला, किंवा ओम महालक्ष्मी नमः म्हटलं, किंवा ओम श्रीम म्हटलं, किंवा कमलात्मक मंत्र, म्हणजे तुम्ही काहीही करा, पण देवीचं नाव जर तुम्ही घेतलं आणि मनोभावेने घेतलं, श्रद्धेने घेतलं, 1001% ती तुम्हाला त्याचं फळ परत देते. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझं जे व्रत पहिलं झालं, आज माझा दुसरा शुक्रवार आहे, दुसरा वैभवलक्ष्मी व्रताचा शुक्रवार आहे. त्या दिवशी पहिला झाला, 4 झाले असते, पण बघा त्या 4मध्ये सुद्धा मला दोन शुक्रवार तर खूप छान गेले. आज माझा दुसरा शुक्रवार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगते फक्त आणि फक्त पहिला शुक्रवार झाला, म्हणजे मला इतके अनुभव आहे ना आईचे, इतके अनुभव आहे महालक्ष्मी आईचे, अंगावर काटा आला आहे तुम्हाला सांगते. तर पहिला शुक्रवार झाला आणि काहीही नव्हतं मनात की नवीन शॉप किंवा नवीन ब्रांच आपल्याला उघडायची आहे. डोक्यात 4-5 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, तयारी होती बरं का, पण त्याच्यासाठी पाऊल उचललं नव्हतं. डोक्यात विचार होता पण पाऊल उचललं नव्हतं. डोक्यात विचार असणं वेगळं आणि पाऊल उचलणं वेगळं. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, तर 12 तारखेला मी परत आले आणि 12 तारखेपासून तर 19 तारखेला म्हणजे पाडवा होता, या 12 ते 18 तारखेपर्यंत गोष्टी अशा झाल्या, असं सगळं पालटलं, सगळ्या गोष्टी अशा सगळ्या झाल्या ना की मला तुम्हाला सांगू इच्छित आहे की देवी आई, मी जसं तुम्हाला सांगते, मी तिला मागितलं ना तरी ती मला देते आणि तिला मी नाही मागितलं ना तरीही ती मला देते, कारण तेवढी श्रद्धा आणि विश्वास आहे. आणि याला म्हणतात देवी आईचा आशीर्वाद तुमच्यावर असणे. याला असं म्हणत नाही की माझ्यावर देवी प्रसन्न आहे, मला तिचा साक्षात्कार आहे, नाही. ही भक्ती महत्त्वाची आहे.
की जेव्हा तुम्ही श्रद्धेने ही गोष्ट करता आणि ज्या काही गोष्टीसाठी मी गेले होते ना ते तुम्हा सर्वांच्या म्हणजे ज्या ज्या ताई आपल्याकडून सेवा घेतात, ज्या ज्या ताई आपल्याकडनं धनलक्ष्मी कुंचम सेवा म्हणू दे किंवा इतर मार्गदर्शन घेतात, तुमच्या सर्वांच्यासाठीच. कारण मला माझ्यामधली नॉलेज जी आहे, मला माझ्यामधलं जे ज्ञान आहे, मला माझ्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बदलायच्या किंवा त्या वाढवायच्या, म्हणून मी त्यासाठी गेले की तुम्हाला जेव्हा कधी मी मार्गदर्शन करेल तर ते चांगल्यारीत्या व्हावं म्हणून तुमच्यासाठी. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो ना तेव्हा देवी म्हणा किंवा तुमचे गुरु म्हणा, इष्टदैवत म्हणा, तुमच्यासाठी खूप काही करता. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की मला देवी आईने, महालक्ष्मी आईने मला माझ्या पहिल्या व्रताचंच इतकं सुंदर प्रचिती दिली ना, पहिल्या व्रताचीच इतकी सुंदर अनुभूती दिली की 12 तारखेला मी आले. 12 तारखेला म्हणजे काहीच असं विषय झाला नाही, पण तुम्हाला सांगते त्या तारखेपासून म्हणजे 12 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत गोष्टी झटपट पटापट अशा होत गेल्या ना की 12 पासून ते 18 तारखेपर्यंत संपूर्ण आपली जी नवीन ब्रांच होती ती उभी राहिली. आता तुम्ही म्हणाल ताई ह्याच्यात तुमचा फायदा झाला, अजिबात नाही. ह्याच्यात मी तुम्हाला सांगते, ज्या ताई खूप वर्षापासून म्हणजे खूप महिन्यांपासून, मागचे 2-3 वर्ष झाले आपल्याकडून बऱ्याच ताई जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडनं असं व्हायचं, ताई आम्ही वाकडवरून येतो, आम्ही भुगाववरून येतो, आम्ही खडकवासल्यावरून येतो, आम्ही शिवाजीनगरवरून येतो, त्यामुळे आम्हाला केशवनगर मुंडवा हे लांब पडतं, मग आम्हाला तुम्ही ऑर्डर पाठवून द्या, पण ताई आम्हाला तुम्हाला पण भेटायचं आहे. अशामुळे काय व्हायचं ना, हे देवी आईला सांगितलं मी तिला सांगितलं की ह्यासाठी तू काहीतरी कर. स्वामींना तर मी सांगतच असते, पण मला आहे ना तो असा देखावा किंवा मला असं ते नाटकीपणा जमत नाही. बरं, मला माझ्या देवांची, माझ्या इष्टदेवतांची, माझ्या स्वामींची भक्ती ही माझ्या मनापासून असते. मला तो नाटकी स्वभाव किंवा नाटकी गोष्टी करणं पटत नाही, आवडत नाही. आणि जेव्हा माझा आणि माझ्या गुरूंचा, माझ्या इष्टदेवतांचा, माझ्या महालक्ष्मी आईचा संवाद होतो तेव्हा मी तो व्हिडिओ करत नाही, कारण तो संवाद हा वेगळ्या चैतन्याचा असतो, वेगळ्या पद्धतीचा असतो. आणि तो संवाद जर का मी तुम्हाला शूट करून दाखवला तर त्यामध्ये भक्ती राहत नाही, त्यामध्ये नाटकीपणा असतो. म्हणून मला तो शूट करायचा नाही. बऱ्याच ताई, 1-2 ताई आहेत, त्यांचेही मी व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये त्या स्वतः असं सांगतात की मी पूजा करताना दाखवणं आणि मी स्वतः पूजा करणं हे वेगळं असतं. कारण जेव्हा मी स्वतः पूजा करते तेव्हा मी ते शूट करत नाही, पण जेव्हा मला तुम्हाला दाखवायची असते तेव्हा मी ते शूट करते, कारण ती फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करते. हेच प्रकार असतात की तुम्हाला काय आहे ना, जेव्हा तुमचा आणि तुमच्या दैवतांचा संवाद होतो ना, तो तुम्हाला तुमच्यापर्यंतच ठेवायचा असतो. न तो तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सांगायचा आहे, ना तुमच्या मुलाला, न आईला, न बहिणीला, न कुणाला. म्हणून ज्या काही गोष्टी असतात त्या तुमच्या आणि त्यांच्यात असायला हव्या. म्हणून मी पण स्वामींशी खूप काय बोलते, गप्पा मारते, भांडते, गोड बोलते, सगळं करते, महालक्ष्मी आईशी सुद्धा. पण ते ज्या काही गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला तेव्हा बरोबर देणार जेव्हा तुम्ही प्रामाणिक असाल. तुम्ही त्यांचा बाऊ करताय किंवा त्या गोष्टीचं करताय तर ते गोष्ट होणार नाही. पण जर तुमचं नातं तशा पद्धतीने आहे की ते नातं फक्त तुमच्या दोघात आहे बरं का, इतर जगाला दाखवण्यासाठी नाही. मला माझ्या स्वामींशी नातं कसं आहे हे मला माहिती आहे, मला माझ्या महालक्ष्मी आईशी नातं कसं आहे हे मला माहिती आहे. मला ते जगाला दाखवायचं नाही, कारण त्याची प्रचिती, त्याची अनुभूती मला त्यांच्या त्या भक्तीमुळे येते. आणि ह्यालाच म्हणतात अनुभूती. बघा, काही नव्हतं, 8 दिवसापूर्वी फक्त माझा 1 शुक्रवार झाला, 21 शुक्रवार करण्याचा संकल्प होता. अडचणी येतात, 2 शुक्रवार गेले, आज 4थ्या शुक्रवारी माझा 2रा शुक्रवार होतोय. म्हणजे अडचणी येणार, पण काय होतं ना, पहिलाच शुक्रवार म्हणजे असं खूप वेळा झालंय, एकच उपवास होतो, म्हणजे एकच व्रत होतं, एकच दिवस होतो आणि 2ऱ्या-3ऱ्या दिवशी आठवड्याने तुम्हाला त्याची प्रचिती येते. आणि मला तर हे 1000 वेळा झालंय. ज्या वेळेस मी म्हणजे तुम्हाला असं सांगते की माझ्याबरोबर ज्या अशा मी जेव्हा हे व्रत केलेले आहेत तेव्हा मला माझ्या म्हणजे काही अडचण असेल आणि मी जर का देवीला सांगितलं ना, पहिल्या व्रतानंतर ती काहीतरी मला गोष्ट उलगडून सांगते आणि ती गोष्ट सॉल्व्ह झालेली असते. पण याचा अर्थ मग व्रत तिथे सोडायचं का, तर असं नाही. व्रत तिथे नाही सोडायचं, तर व्रत ते पूर्ण करायचं. बरंच वेळेस असंही होतं की व्रत पूर्ण होऊन जातं तरी तुमची इच्छा पूर्ण होत नाही, अडचण नाही, तुमचे भोग प्रारब्ध हे तुमच्या बरोबर चालत असतात. म्हणून या काळामध्ये जेव्हा तुम्ही कुठलेही संकल्प करता, जसं मी तुम्हाला 16 शुक्रवार धनलक्ष्मी कुंचम सेवा सांगते,
16 शुक्रवार धनलक्ष्मी कुंचम सेवा जेव्हा करता तेव्हा ह्या काळामध्ये कोणाचं वाईट करणं, कोणाला वाईट बोलणं, कोणाची निंदा नालस्ती करणे, त्याच्याबद्दल बोलणे गरज नाही आहे. तुम्ही तुमचं कर्म करत राहा, ते द्यायला आपल्याला बरोबर बसलेले आहेत. तर त्याच पद्धतीने आज माझी वैभवलक्ष्मी पूजा झालेली आहे. त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचम सेवासुद्धा माझी कायमस्वरूपी असते. शुक्रवारी मी बदलते. म्हणजे आता बघा, आज शुक्रवार जेव्हा संपूर्ण देवांची पूजा करतो तेव्हा शेवटी जे असतं म्हणजे सगळं झालं की मग सगळे आधीचे तांदूळ काढायचे, सगळ्या बाकीच्या वस्तू ज्या आहेत त्या परत भरायच्या, कुंचम स्वच्छ करायचं, कुंचमची पूजा करायची, तांदूळ परत भरायचे, त्याच्यातल्या प्रिय वस्तू परत भरायच्या आणि कमळामध्ये कुंचमला त्याला स्थापित करायचं, कुंचमला स्थापित करायचं. तर मी माझ्या देवघरामध्ये 4 इंचाचं जे कुंचम आहे त्याच्यामध्ये स्थापित केलेलं आहे. आणि तुम्हाला जे मी कुंचम देत असते ते मोठ्या साईजमधलं आहे, म्हणून त्याच्यासाठी 6 इंचाचं कमळ लागतं. आता हे जे आहे हे मला कायम देवघरात भरून ठेवायचं असतं, म्हणून मी जे आहे ते इथे ठेवते. आणि दुसरं जे आहे मोठं कुंचम जे मी तुम्हाला देते ते आपल्या ऑफिसमध्ये असतं, जिथे मी तिथे ते भरून कायम ठेवते. फक्त शुक्रवार आला की सगळं काढायचं, परत नवीन तांदूळ भरायचे आणि सेवा करायची. त्यानंतर वैभवलक्ष्मीची सेवा. मग शुक्रवार हा ना खूप छान दिवस असतो, त्यामुळे शुक्रवारची सेवा कधी चुकवायची नाही. बरं, कसा वाटला आजचा व्हिडिओ हा मला सांगा, कारण खूप मोठा झाला आहे. मी बोलायला लागले की माझं मनातलं सगळं तुमच्याशी बोलते. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी माहितीपूर्वक म्हणा किंवा तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि नक्कीच अजून माझ्याकडनं जे सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढे पोहोचवेल. काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.